त्या लेटरचे शब्द वाचतो. आज कोणते शब्द वाचले तुम्ही? तुमच्या लक्षात राहिले? बरं, आता आपण कोणाच्या किती किती शब्द लक्षात राहिले त्यांचा अर्थ कसा आहे ते आज आपण फळ्यावर लिहिणार आहोत, है की नाही? कोणते शब्द वाचले तुम्ही? चला, टेल मी द वर्ड स्टार्ट फ्रॉम ओ. ओ चे वर्ड. हा चला सांगा. O-N-E 1 म्हणजे ए. पुढे सिट डाउन. O-W-L आऊल म्हणजे घुबड. व्हेरी गुड. O-W-L आऊल म्हणजे घुबड. O-X ऑक्स म्हणजे बैल. व्हेरी गुड. आफ्टर दॅट चला पटपट. ऑन म्हणजे वर. O-N ऑन म्हणजे वर. O-R-A-N-G ऑरेंज म्हणजे संत्री. O-R-A-N-G-E ऑरेंज म्हणजे संत्री. O-R-A-O-R-A-N-G ऑरेंज म्हणजे संत्री. पुढं. O-R-E-O रिओ. O-R-E-O पुढे. सांग. O-R-A-N-G ऑरेंज म्हणजे नारंगी. म्हणजे ऑरेंज या शब्दाचे दोन अर्थ आहेत. स्पेलिंग तेच. शिवांना काय सांगितलं? संत्री. सिद्धीनं काय सांगितलं? नारंगी. आणखी दुसरा आठवतोय का? O-U-T आउट म्हणजे बाहेर. O-U-T आउट म्हणजे बाहेर. व्हेरी गुड. O-R ऑर म्हणजे किंवा. O-R ऑर म्हणजे किंवा. O-N-I-O-N अनियन म्हणजे कांदा. O-N-I-O-N अनियन म्हणजे कांदा. पुढे. O-N-E वन म्हणजे एक ही संख्या. बरोबर आहे. ह्या वनचे दोन अर्थ आहेत. वन म्हणजे एक आणि दुसरी O-N-E वन म्हणजे एकदाच. है की नाही? असे दोन अर्थ आहेत. O-L-D ओल्ड म्हणजे म्हातारा. ओके ओके म्हणजे बरोबर. O-N-A-N-D O-N ऑन अँड ऑन म्हणजे पुढे पुढे. ऑन अँड ऑन. पुढे चला. O-L-D ओल्ड म्हणजे जुने. ह्या ओल्डचे दोन अर्थ. मगाशी हिनं ओल्ड म्हणजे काय सांगितलं? म्हातारा. आणि हिनं ओल्डचा अर्थ काय सांगितला? जुने. म्हणजे ओल्डचे दोन अर्थ आहेत. मग मी दोनदा लिहिते. बरोबर. O-R-N-A-M-E-N-T ऑर्नामेंट म्हणजे शोभण्याची वस्तू. शोभेची वस्तू. ऑर्नामेंट दागिना पण होतं. हिच्यानं आपण शोभून दिसतो. हे दागिने आहे की नाही? हे दागिने आहेत. आपण दागिने घालतो कशासाठी? छान दिसण्यासाठी. O-T-H-E-R-W-I-S-E अदरवाइज म्हणजे नाहीतर. अदरवाइज. बर छान. पुढे. O-T-H-E-R-W-I-S-E अदरवाइज म्हणजे किंवा. किंवा. पुढे. O-U-T आउट म्हणजे आउट म्हणजे बाहेर. पुढे. O-P-E-N ओपन म्हणजे उघडणे. उघडणे. उघडा. O-U-T-S-I-D-E आउटसाइड म्हणजे घराबाहेरच्या बाजूला. O-U-T-S-I-D-E आउटसाइड म्हणजे घराबाहेरचा भाग. बर. दोन अर्थ सांगितले त्यांनी आउटसाइडचे. O-S-T-R-I-C-H ऑस्ट्रिच म्हणजे शाहबूर. ऑस्ट्रिच. व्हेरी गुड. पुढे. O-I-L ऑइल म्हणजे तेल. बरोबर. आणखीन आठवले? आणखीन कोणाकोणाला आठवतंय सांगा? ऑइल. O-F म्हणजे बंद. बंद. व्हेरी गुड. O-F ऑफ म्हणजे बंद. अजून एक आहे ऑफचा अर्थ. स्पेलिंग वेगळं आहे. काय असतं? O-F ऑफ. O-F ऑफ म्हणजे चाचीचे. है की नाही? पुढं. ओके ओके म्हणजे ठीक आहे. ठीक आहे. झालंय आपलं. पुढे. आणखीन आठवते का कोणाला? O-V-E-N ओव्हन म्हणजे भट्टी. भट्टी. व्हेरी गुड. ओव्हन. ओव्हन मध्ये काय करतात? पिझ्झा वगैरे. पिझ्झा वगैरे करतात. आणखीन आता अदरवाइज या शब्दामध्ये फक्त अदरचं स्पेलिंग पण असतं. ठीक आहे? अदर काय म्हणतात अदरला? दुसरा. ठीक आहे नाही? नंतर आणखीन बघतायत का? अजून कुठले कुठले वाचले होते? O-N ऑन म्हणजे चावल. चावल. ऑन टू. O-N ऑन आणि TO2. O-C-T-O-M-P-E-R ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर. व्हेरी गुड. बघा. O-C
बर असतो एंड नसतो त्याच्यामध्ये, माहितीये का तुम्हाला? हा, ऑक्टोबर म्हणायचं असतं. हा, म्हणजे हे शब्द तुम्ही आज ओचे वाचलेले आहेत. आता हे शब्द आज घरी गेल्यानंतर जेवढे आठवतील तेवढे वहीमध्ये काय करायचे, लिहून करायचे. मग उद्या आपण ते घेऊया. बंद.